ज्याच्यामुळे अंतर्वृत्ती बहरून येते, चित्तवृत्ती प्रशांत होते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी मोठं, म्हणून आपण हसलो तर आध्यात्मिक ठरणार नाही की काय, म्हणून माणसं शास्त्र असतात, गप्प हसायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही, आपलं आपण. असं नाहीये. संतांनी जगाचा तो भार आपल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो, असं अध्यात्म आम्हाला शिकवलंय. ज्ञानदेवांनी अवघा संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा घेतली. अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी, अशी क्रांतिकारक प्रतिज्ञा करणारे ज्ञानोबाराय संत मंदिळीत परमपूजनीय प्रातस्मरणीय विश्ववंद्य विश्व माऊली पदाला विराजमान होतात. का हो? कारण आईचं हृदय, आईच्या तळमळीनं आम्हाला हे सगळं ज्ञान अत्यंत सोपं आणि सहज साध्या भाषेमध्ये शिकवलंय. स्वतः अवघड उपासना केली आणि आम्हाला मात्र सोपं दिलंय. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा.